त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेलो आणि त्या ठिकाणी इतकी सारी गर्दी होती की आपल्याला महादेवांचं दर्शन डायरेक्ट डिस्प्लेवरती घ्यावं लागलं। नमस्कार, मी अजय गावित। आज आपण फिरणार आहेत नाशिकमधील 5 धार्मिक स्थळ एका दिवसामध्ये। डिस्प्लेवरती महादेवांचं दर्शन घेत आपण निघालो तळ्याच्या दिशेने। तळ्याकडे आल्यानंतर आपण या ठिकाणी केलं गंगा स्नान आणि तिथून पण आपण निघालो पुढच्या दिशेने। या ठिकाणी आपण पेढे वगैरे घेतले आणि पेढे खात निघालो गजानन महाराजांच्या मंदिराकडे, जे की आपल्या महादेवांच्या मंदिराच्या पलीकडेच आहे। महाराजांच्या मंदिरात जात असताना खूप छान असा गार्डन लागतो। त्या गार्डन मध्ये आपण फोटो सुद्धा क्लिक करू शकतो। महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आपण निघालो श्री स्वामी समर्थ केंद्राकडे, जे की थोड्याच अंतरावरती आहे। रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तर राहणारच, पण आपण रस्ता कापत निघालो स्वामींच्या दर्शनासाठी। स्वामींचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण त्याच्या मागच्या साईडला थोडं स्वामीजींचं प्रवचन ऐकलं। प्रवचन ऐकून निघालो आपण अंजनेरी पर्वताच्या दिशेकडे, ज्या ठिकाणी हनुमानांचं जन्मस्थळ आहे। हे स्थळ आपल्याला नाशिक शहरात परतत असताना निम्या रस्त्यात पडते। मारुती रायांचं दर्शन घेत असताना या ठिकाणी आपल्याला खूप छान असे काचेच्या नक्षा बघायला भेटतात आणि आपण नक्षी बघत निघतो नाशिक मधील नवशा गणपतीच्या दिशेने। श्री नवशा गणपती देवस्थान हे आपल्या नाशिक मधील गंगापूर रोडलाच आहे। बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या घंट्या बघायला भेटतात। घंट्या बांधायचं महत्व असं की जे काही आपल्या बाप्पांचे भक्त आहेत ते या ठिकाणी आपले नवस किंवा मनोकामना घेऊन येत असतात। त्या पूर्ण होण्यासाठी बाप्पाला घंटी अर्पण करत असतात।